ऐतिहासिक धम्मभूमी देऊर मोठीचा 17वा वर्धापन दिन आहे। या 17व्या वर्धापन दिनाच्या निमित्त देवरोड पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत आजपासूनच हा दिवस रात्रीचा बंदोबस्त आमच्या मार्फत लावण्यात आले आहे। त्याचप्रमाणे हा संपूर्ण कार्यक्रम हा जो कार्यक्रम आहे अत्यंत आनंदमय आणि शांतमय वातावरणात कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता होण्याकरिता आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन स्तरावर झोनल डीसीपी माननीय डीसीपी जोंतू सर तसेच वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे वाहतूक विभागाचे अधिकारी यांच्या अधिपत्याखाली देवरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विविध प्रकारच्या ज्या समित्या आहेत, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या धर्मभूमीशी संलग्न असलेले सर्व मान्यवर या सर्वांची आम्ही बैठक घेऊन त्यामध्ये सर्वांना अंतर्गत सुसंवाद साधून त्यांच्या सूचना प्राप्त करून त्याचप्रमाणे त्यांच्या प्राप्त असलेल्या सूचनेच्या मार्फतीने या धर्मभूमीचा कार्यक्रम अत्यंत आनंदमय वातावरणात आणि कोणत्या प्रकारचे गैरसोय होणार नाही यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, वैद्यकीय विभाग त्याचप्रमाणे अन्य विभाग, फायर ब्रिगेड असो, वैद्यकीय सेवा असो, या सर्व विभागाशी समन्वय साधून जास्तीत जास्त सुविधा या ठिकाणी अन्वयांना कशा प्रकारे पुरवता येईल यासंबंधी संपूर्ण खबरदारी आम्ही घेतलेली आहे। सविनय जय भीम। आज या धम्मभूमी बुद्धविहार ही जी ऐतिहासिक धम्मभूमी आहे त्या धम्मभूमीचा 17वा वर्धापन दिन आणि हा जमलेला समुदाय ज्या वेळेस हा समुदाय पाहून एक प्रकारची ऊर्जा येते आणि त्या ऊर्जेतून या दीनदलितांना बाबासाहेबांनी जो बौद्ध धर्म दिला या बौद्ध धर्माची 1956 साली सर्वांना दीक्षा दिली, परंतु याही अगोदर 54 मध्ये बाबासाहेबांनी इथे प्रथमतः या देवरोडमध्ये या ऐतिहासिक धर्मभूमीवरती सर्व बौद्धांना ही धम्माची दीक्षा दिली होती। त्याचं कारण असं, या देवरोडमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यावेळेस देहू, आळंदी हा जो परिसर आहे त्या परिसरामधील आमचे दादा होते, गायकवाड दादा होते, ही जी मंदिर होती यांना या ठिकाणी मंदिर बांधायचं आणि या मंदिरामध्ये सांगितलं गेलं की बाबासाहेबांना सांगितलं आम्हाला या ठिकाणी देव आणून द्या। बाबासाहेब म्हणाले मला मी देव देतो, असा देव देतो, तो देव तुम्हाला तुमच्या आयुष्याची भरभराट प्रगती देईल। आणि बाबासाहेबांनी म्यानमार या देशातून रंगून या सिटीमधून शहरातून जी बुद्ध मूर्ती दिली ती बुद्ध प्रतिमा आपण आजही पाहतात ते ध्यानस्थ आहे पण डोळे उघडे आहेत। बाबासाहेबांना ही प्रतिमा खूप आवडली होती आणि त्यांनी बाबासाहेबांच्या हस्ते या धम्मभूमीमध्ये 1954 साली 25 डिसेंबर स्वहस्ते या ठिकाणी या बुद्धविहारमध्ये स्वतःच्या हस्ते स्थापना केली। सविनय जय भीम सर्वांना। आजच्या ह्या धम्मभूमीवरती 70 वर्ष पूर्ण झाले, 70 वर्ष पूर्ण झाले। आनंद होत आहे की मावळ भारताकडून आम्हाला बोलण्याची संधी भेटत आहे। महिलांना तुम्ही चांगल्या संधी देत आहे त्याबद्दल धन्यवाद। आणि सर्वांकडून माझ्या परिवाराकडून व आमच्या सर्वांना जय भीम। प्रणाम कोटी कोटी। हे शिल्पकारा नव जगताच्या वारसदारा तथागताच्या। हे शिल्पकारा नव जगताच्या वारसदारा तथागताच्या। गौरव राहील सदा
मी भीमपुत्र टेक्सास गायकवाड, अध्यक्ष बुधवार कृती समिती ऐतिहासिक दमोमी देवरूर. आपण ऐतिहासिक दमोमीच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त आला त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो. आपण जी माहिती घेताय त्याबद्दल आपले आभार मानतो. हा जो समुदाय आपण पाहताय असा रात्री 10 साडेदहा पर्यंत सतत हे करत असतो. त्यामुळे 10-12 लाख लोक किमान दरवर्षी इथं येऊन जातात आणि त्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम करत असतो. यावेळेस आम्ही 22 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत धम्मभूमी फेस्टिवल आयोजित केला होता. त्यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, 22 प्रतिज्ञांची स्पर्धा, त्याच्यानंतर एक पात्री म्हणजे महानायिका महानायक यांच्यावर एक पात्री आणि मग भीमगीतांच्या स्पर्धा आम्ही ठेवल्या का या सगळ्या कार्यक्रमाला इतके सुरेख कलाकार सादरकर्ते भेटले. पहिलं वर्ष असताना सुद्धा फार सुरेख असा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आणि आज दिवसभर म्हणजे सकाळी म्हणजे विदर्भाचे भीमसैनिक संगपाल सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आले आणि पहिल्यांदा त्यांची इथं बुद्धवंदना झाली, त्यानंतर धम्म रॅली झाली आणि मग पंचशील ध्वजारोहण झालं विशाल वाघमारेच्या हस्ते आणि मग हा कार्यक्रम सुरू झाला. महाबुद्ध वंदना बौद्ध नेते प्रबुद्धरत्न प्रबुद्ध साठे यांच्या वतीने देण्यात आली. अनेक लोकांना धम्म दीक्षा देण्यात आली. आजचं वैशिष्ट्य म्हणजे ब्राह्मण बांधव बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यात झाले आणि चौधरी वगैरे असे विविध जातींचे असे एकूण 15-20 लोकांनी इथं धम्म दीक्षा घेतली आणि मी जाहीर आवाहन केलं होतं की ज्यांनी जे जन्माने महार आहेत पण बौद्ध म्हणतात पण ज्यांनी दीक्षा घेतली नाही त्यांनी सुद्धा दीक्षा घ्यावी. अशा अनेक लोकांनी दीक्षा घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता हा जो कार्यक्रम आहे आम्ही धम्मचं उद्घाटन झालं या कार्यक्रमाचं की त्यानंतर तासाभरांनी पुरस्कार प्रदान होणार आहेत. धम्मरत्न, प्रबुद्धरत्न, क्रांतीरत्न, वृत्तरत्न हे सगळे विविध पुरस्कार म्हणजे भारतभरच्या मान्यवरांना आम्ही दिलेले आहेत. तर पुरस्कार समारंभ आता थोड्या वेळात सुरुवात होणार आहे आणि तो कार्यक्रम माननीय विकास सूर्यवंशी IRS इन्कम टॅक्स कमिशनर मुंबई यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी ज्या आहेत सुनीता सूर्यवंशी यांच्या वडिलांनी बाबासाहेब आंबेडकरांना मिलिंद महाविद्यालयाची जागा दिली होती. त्यांचे बंधू अनिल कांबळे आणि त्या दोघांचा इथं मोठा सत्कार करण्यात येणार आहे आणि बहुतांश पुरस्कार आलेले आहेत. मगाशी खासदार श्रीरंग बांडे येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा कौतुक केलं की या संघर्षातून हे वेळात आता उभा राहायला मला आनंद आहे. त्यांनी सुद्धा अनेक वेळा म्हणजे त्यांनी पहिल्यांदा संसदेमध्ये धम्मभूमीचा उच्चार केला होता. धम्मभूमीला 32 एकर जागा द्यावी असं त्यांनी मांडलं होतं. तर अशा पद्धती आता थोड्या वेळाने म्हणजे हे सुनील अण्णा शेळके सुद्धा येणार तिथं आणि बरेचसे मोठमोठे कार्यकर्ते येणार आहेत आणि हा कार्यक्रम 6:30 पर्यंत सुरू होईल आणि मग त्याच्या पुढं विदर्भ भीमसैनिक जे आहेत त्यांचे भीमगीतांचा कार्यक्रम. नमो बुद्धाय, जय भीम. मी धर्मपाल तंत्रपाडे, उपाध्यक्ष बुधवार कृती समिती. आज ऐतिहासिक धम्मभूमीचा 17वा वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी या ठिकाणी तथागतांना परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करण्यासाठी येतात. या देशामध्ये सगळ्यात मोठी क्रांती 25 डिसेंबर 1954 साली या ऐतिहासिक धम्मभूमीवर झाली. जो बौद्ध धम्म 2500 वर्षापूर्वी परागत झाला होता त्या बुद्ध धम्माची पुनर्स्थापना या ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी झालेली आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसवल्यानंतर भारत देशातील पहिली बुद्ध वंदना या ऐतिहासिक धम्मभूमीवर झालेली आहे. त्याच्यामुळे भारतात नव्हे तर जगात या भूमीला फार मोठं महत्त्व आहे. 1956 जर आपण बघितलं की नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी दीक्षा दिली, पण तत्पूर्वी या ठिकाणी 25 डिसेंबर 1954 याच भूमीवर बुद्धवंदना झालेली आहे. त्याच्यामुळे याच भूमीतून बुद्ध धम्म हा भारत देशामध्ये पसरलेला आहे.
त्याच्यामुळे या ऐतिहासिक धम्मभूमीला फार मोठं महत्व आहे. त्यामुळे नमन करण्यासाठी येतात. आम्ही बुद्धविहार कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या लाखो अनुयायांचं स्वागत केलेलं आहे. बॅरिकेड असतील, दर्शन लाईन असतील, पाण्याची व्यवस्था असतील, आरोग्याची व्यवस्था असतील, शौचालय असतील आणि विविध कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी संविधान जनजागृती पण आयोजित केलेले आहे. या सगळ्यांचा या बुद्ध अनुयायांनी लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आपल्याला जाहीर आवाहन करतो. आणि मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये हे ऐतिहासिक धम्मभूमी मोठ्या प्रमाणात उभी राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. 7 फेब्रुवारीला माता रमाईच्या जयंतीनिमित्त आम्ही हे धम्मभूमी लोकांसाठी अत्यंत सुंदर अशी या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी उद्घाटन आम्ही घेणार आहोत असं आपल्याला या चॅनलच्या वतीने जाहीर करतो. तर भिक्खू जीवनातील नाव आहे भिक्खू श्रद्धानंद हेरो. राहणीमान आहे अकोला जिल्ह्यामध्ये, भरतपूर गाव आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी माझं दरवर्षी येणं होते धम्मभूमी, कारण की बाबासाहेब आंबेडकर यांनी एक जर्जरपणे या भारतातील 2500 वर्षापूर्वीचा बुद्धिझम स्वीकारलेला आहे. आणि म्हणून त्या बुद्धिझममध्ये सर्व समान आहेत. म्हणून दरवर्षी यासाठी येतो की या आधुनिक काळामध्ये वर्धापन दिवस आहे या धम्मभूमीचा. बाबासाहेबांनी काळ असा होता की इथं बुद्धमूर्ती स्थापना केली बौद्ध राष्ट्रातून आणून, आणि म्हणून इथं स्थापना केल्यापासून इथं धम्मभूमी म्हणून हे नाव दिलं गेलं. आणि म्हणून या ठिकाणी सांगायची गोष्ट म्हणजे की हे जे धम्मभूमी आहे त्या धम्मभूमीमध्ये हे जी इमारत निर्माण केल्या गेलेली आहे ही इमारत त्यांचं अभिनंदन करतो मनापासून. परंतु इथं फक्त इमारत उभी नसावी, तर इथं भिक्खू संघासाठी सुविधा असावी, राहणीमान असावं आणि इथून प्रचार व्हावा, बुद्ध धर्माचा प्रचार व्हावा गावोगावी शहरामध्ये. कारण की बाबासाहेबांनी बुद्ध धर्म जेव्हा घेतला तेव्हा पूज्य भगवंत चंद्रमा असतील यांच्याकडे एक प्रस्ताव मांडला की भिक्खू संघाकडून माझी एक मनीषा आहे की भिक्खू संघाला सुविधा उपासकांनी तयार करावी. आणि त्यांनी जिथे जिथे चांगल्या प्रकारे बुद्धविहार आहेत, सुविधा आहेत, तिथे त्यांनी प्रचार करावा. कारण की आजचे जे बुद्धविहार हे ऊस पडलेले आहेत आणि त्या बुद्धविहारामध्ये राजकारण घुसलेलं आहे. ते राजकारण अनेक विहार आहेत त्या भारतामध्ये, जिल्ह्यामध्ये. आता मी इथं पुणे शहरात राहतो, त्रिवेणी नगरामध्ये. अनेक संघटना आहेत, पण त्या संघटनेमध्ये एकमेकाची कोणाची पडत नाही. मी माझं चालू आहे. पण बुद्धविहारामध्ये मी माझं करता येत नाही, कारण बुद्धविहार हे धम्मकेंद्र आहे. मानवजातीचं एक केंद्र मनुष्य बनण्यासाठी, शिलवान समाज बनण्यासाठी, चादरवान समाज बनण्यासाठी. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी इथं बुद्धविहार स्थापन केली होती 56 आधी. परंतु उठे खलांच्या पोटी, शूळ परंतु उठे खलांच्या पोटी भीमा तुझ. नमो बुद्धाय, जय भीम. मी पिंपरी चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भीमश्रेष्ठी येथून भीमज्योत घेऊन ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड या ठिकाणी आला आहे. होय, 1 तारखेला भीमा कोरेगाव या ठिकाणी माझी संकल्प रथ घेऊन मी भीमा कोरेगावला पण जाणार आहे. जय भीम, नमो बुद्धाय. शिल्पकारा नव जगताच्या वारसदारा तथागताच्या गौरवराय सदा विनयच्या. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्व भीम अनुयायांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 साली जे बुद्धरूपाची स्थापना केली त्या निमित्त असलेल्या यावर साजऱ्या होत असलेल्या 70व्या वर्धापन दिनाच्या मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते. आजचा हा दिवस 70 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिला आहे. त्यावेळेस इथल्या स्थानिक जी महार मंडळी त्यावेळेसची होती, कारण आपण 1956 साली बुद्ध धम्म स्वीकारला आहे. त्यापूर्वी हिंदू धर्मात असणारे आपले जे महार आपण त्यावेळेस आपल्याला जात संबोधित होतो, तर ती जी मंडळी इथं शेजारी राहणारी होती, त्या विहाराच्या शेजारी जी पोर्टर साडीत राहणारी काही मंडळी होती, देवरोड परिसरातली पंचक्रोशीची मंडळी होती, तर यांनी इथं चोखोबाचं मंदिर बांधण्यासाठी एक मंदिर बांधलं होतं. त्याची उद्घाटन किंवा तिथली मूर्ती बसवण्याचं काम करण्यासाठी बाबासाहेबांना निमंत्रित केलं होतं, त्यांना विनंती केली होती. परंतु बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं की मी इथे दुसरा तुम्हाला देव देणार आहे. आणि 1954 साली त्यांनी बुद्धरूपाची इथं स्वस्ती स्थापना केली. आणि म्हणून हा ऐतिहासिक क्षण आहे
की पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा हे बुद्धरूप 2 ठिकाणी बसलं आणि ते दोन्हीही ज्या बुद्धरूप आहेत ही बाबासाहेबांना आणि त्यांच्या पत्नीला ब्रह्मदेशामध्ये झालेल्या अखिल जागतिक बौद्ध धम्म परिषदेत त्यांना जे बुद्धरूप मिळालं होतं त्यातलं एक इथं स्थापित केले आणि त्याच दिवशी एक आग्र्यामध्ये स्थापित केलेलं आहे. तिथेही अशाच प्रकारचं बुद्धरूपाचं मंदिर आहे आणि तिथं ते विहार फार मोठं आता झालेलं आहे. तर त्याचप्रमाणे हे विहार व्हावं म्हणून गेले अनेक वर्ष सर्व बुद्ध अनुयायी प्रयत्नशील आहेत, परंतु काही ना काही कारणाने त्यात अडचण निर्माण होतो आणि त्यामुळे ते काम अर्धवट राहत आहे. खरं तर मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगावच्या निवासस्थानासाठी काम करते, त्यामुळे इथं बोलण्याचा फारसा मला तसा अधिकार नाही. परंतु हे काम तळेगावचं सुरू करण्यापूर्वी मी या कामात अनेकदा लक्ष घातलेलं आहे. अनेक कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातले केसेस मी काही चालवलेले आहेत. त्यामुळे इथल्या संपूर्ण या इतिहासाची मला माहिती आहे. परंतु मला कोणावर आज टीका करायची ना, अतिशय आजचा आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे आपल्या सर्व भीम अनुयायांना मी याच्या दिवशी पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांना एक आवाहन करते की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे तळेगावचं घर आहे, त्यांचा निवासस्थान आहे, त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली जी भूमी आहे, त्यांचं भव्य दिव्य स्मारक करण्यासाठी आम्ही त्याच्या शेजारची 30 गुंठे जमीन खरेदी करण्याचा मानस आम्ही आपल्यासमोर मांडलेला आहे. त्यासाठी जवळजवळ 9 कोटींचा निधी लागणार आहे. सध्या आपण 15 गुंठे जागा 4.5 कोटीचा निधी याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांना आवाहन करते की आपली दानपारमिता पाडण्यासाठी आमच्या या समितीला हे आपली जमीन खरेदी करण्यासाठी आपण सरळ हाताने आपण मदत करावी किंवा दान करावं. त्याचप्रमाणे 2-3 पुस्तकं आम्ही प्रसारित आजच्या दिवशी केलेली आहे. ती पुस्तकं खरेदी केल्यानंतर ती जी किंमत आहे, तो जो सहयोगी मूल्य आहे, तर ते पैसे देखील आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी असणारी जमीन खरेदी करण्यासाठी वापरणार आहोत. त्यामुळे आपण जास्तीत जास्त सगळ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावे असं आवाहन करेन. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जाऊन या आश्रमा, जाऊन या आश्रमा. तर या ठिकाणी आपण या धम्मभूमी देहरोड या ठिकाणी आहोत आणि कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचा जो बाबासाहेबांचा इथे अनेक वर्षापासूनचा पुतळा आहे, तर त्या पुतळ्याच्या समेत आहोत. मी धम्मचारी आनोम कीर्ती आणि या मावळ परिसरामध्ये पहिल्यांदा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954ला बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि हे ऐतिहासिक असं क्षेत्र या ठिकाणी आहे आणि बाबासाहेबांच्या पवित्र हस्ते रंगवून आणलेली मूर्ती या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे. हे एक ऐतिहासिक क्षेत्र असल्यामुळं या ठिकाणी बौद्ध अनुयायी आहेत किंवा इतर सुद्धा अनुयायी आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये 25 डिसेंबरला येत असतात. ही एक ऊर्जाभूमी आहे आणि आजकाल आता धम्मभूमी म्हणून याचं नावलौकिक सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात झालेलं आहे. तर इथे पुस्तकं भेटतात, इथे भगवान बुद्धांची श्रद्धा भेटते आणि इथे बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा भेटते. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला 14 ऑक्टोबरला जरी नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असली तरी 2 वर्ष त्याच्या अगोदर 25 डिसेंबर 1954ला या ठिकाणी बुद्धमूर्तीची स्थापना केलेली आहे आणि तेव्हापासून बाबासाहेब सांगतात की आपण आता बुद्धाच्या दिशेने गेलेलो आहोत आणि बुद्धाचा धम्म तोच आमचा धम्म असणार आहे. त्यामुळं इथून हे आयुष्य आहे ते धम्म कार्यासाठी समर्पित केलं पाहिजे आणि म्हणून जो खरा जागतिक पातळीवरचा माणुसकीचा धर्म आहे तो बुद्धाचा धर्म आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या तमाम उपेक्षित, दलित, बहुजन सर्व जे काही स्त्रिया आहेत सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन आपल्याला खरं तर उपकृत केलेलं आहे आणि आपण सर्वजण अनुयायी म्हणून बौद्ध धर्माच्या तत्वाचं पालन करणं ही एक आपली जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी या ठिकाणी लोक ही बाबासाहेबांच्या जीवनाची प्रेरणा घेण्यासाठी, ही जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी या ठिकाणी येत येतात. नुसतं दर्शन घेऊन, बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन, भगवान बुद्धांचा आशीर्वाद घेऊन लोक आपलं जीवनयापन धम्माच्या
पद्धतीनं करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर 70व्या वर्धापन दिनाच्या या ऐतिहासिक बुद्धविहाराच्या 70व्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना मावळ भारताच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रायझिंग धम्मचक्र फाउंडेशन युरोप शहर सदस्य राजेश मुकुंद गायकवाड साधारण गेली आणि 9 वर्षापासून रायझिंग धम्मचक्र फाउंडेशन यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची संपूर्ण सजावट ही द रायझिंग धम्मचक्र फाउंडेशन ही 14 एप्रिल आणि 25 डिसेंबरला करत असतो. साधारण आम्ही 9 वर्ष झाले हे कार्यक्रम करत असतो. त्यानंतर आमचा अन्नदानाचा कार्यक्रम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळच असतो. साधारण 9 वर्षापासून हा आम्ही कार्यक्रम करत आहे आणि ह्याच्याही पुढं आम्ही नेहमीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची सजावट 25 डिसेंबर 14 एप्रिल या रोजी करतो आणि अन्नदानही 14 एप्रिल आणि 25 डिसेंबरला करत असतो. हा सगळा कार्यक्रमाचा जो खर्च असतो हा आम्ही धम्मचक्र फाउंडेशन द रायझिंग धम्मचक्र फाउंडेशन याचे जे सदस्य आहेत सभासद आहेत त्यांच्याकडून आम्ही साधारण आमची वर्गणी जमा करून त्याच्यातून हा आम्ही कार्यक्रम करत असतो. करू बुद्धमय उभ्या धरेला वेत मनीचा नेत इरेला. सर काय सांगाल आज थेट 25 डिसेंबर हा एक योगायोग मानला जातो. 1927 साली बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून मुक्ती संग्राम जो दिला आणि तिथून जी रणनीती आखली गेली ती येऊन 1954ला या ठिकाणी बुद्धमूर्ती बसून थांबली आणि 56ला बाबासाहेब दीक्षा घेतात. कसा योगायोग आहे हा आणि कशा पद्धतीने तुम्ही याकडे पाहता? आज मला अतिशय आनंद होतो आहे या पवित्र देहू येथे या बुद्धभूमी धम्मभूमी, कारण हे मला आताच माहीत पडलं. आम्हाला दीक्षाभूमी माहीत होतं, आम्हाला चैत्यभूमी माहीत होतं, पण आज आम्हाला हे माहीत पडलं की बाबासाहेबांनी दीक्षा घ्यायच्या अगोदर 1954 साली सर्वात आधी इथं बुद्धभूमीची स्थापना केली आणि तथागताची प्रथम प्रतिमा इथे लावण्यात आली. इथे येऊन आम्ही भारावून गेलो आणि ही सगळी आपल्या बाबासाहेबांवर प्रेम करणारी तथागतांवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. हा योगायोगच म्हणा की आज आम्हाला इथे यायला मिळालं. 1927 साली बाबासाहेबांनी जी प्रतिज्ञा घेतली आणि ज्या मनुस्मृतीचं दहन केलं तो हा दहन दिवस आहे आणि या माध्यमातून आज इथे हे सगळी लोक ही सगळी जनता बाबासाहेबांना मानणारे त्यांचे अनुयायी यांनी आज या पवित्र धम्मभूमीवर हा प्रण केला पाहिजे की जोपर्यंत या देशामधनं जातीवाचीचा विनाश आपण करत नाही, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, या मनुस्मृतीचा पूर्णपणे विनाश करत नाही, तोपर्यंत यांनी संकल्प करून या देशामध्ये बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज संकल्प करायला पाहिजे असं मला या दिवसाच्या माध्यमातून इथं वाटतं. दादा आज PhD होत आहे बाबासाहेबांच्या अर्थकारण, समाजकारण, सामाजिक कारण आणि ज्या प्रकारची परिवर्तनाची मुवमेंट बाबासाहेबांनी या देशामध्ये चालवली, या देशामध्ये संविधान देऊन ह्या गोष्टीवर संपूर्ण विश्वामध्ये आज PhD केल्या जाते, ते शिकवल्या जाते. पण ही फार मोठी विडंबना आहे. या देशाची विडंबना म्हणेल मी की या देशामध्ये एवढा मोठा सूर्य निर्माण झाला, एवढा मोठा सूर्य तळपत आहे, त्या सूर्याचं तेज संपूर्ण विश्वामध्ये आज गाजत आहे. कॅम्ब्रिजपासून तर या देशातल्या संपूर्ण युनिव्हर्सिटीपर्यंत त्यांचं तेज हा सभोवताल आपल्या तेजोवलय करत आहे. पण या देशातली मनुस्मृती व्यवस्था, मनुवादी व्यवस्था आजही बाबासाहेबांच्या विशाल अशा संविधानाची तुम्हाला आताच माहीत असेल की परभणी येथे प्रतिकृती तोडण्यात आली. आणि वाईट वाटतं की ज्या बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजांनी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम ठेवला आणि ब्राह्मण समाजाच्या एका चित्रे आणि सहस्त्रबुद्धे यांच्या हातानं मनुस्मृतीचं पहिलं पेज बाबासाहेबांनी दहन केलं होतं. मला आज वाटतं की खऱ्या अर्थानं त्या चळवळीची पुन्हा या देशाला गरज आहे. कारण बाबासाहेब लिखित प्रतिकृतीला जेव्हा परभणीमध्ये क्षती पोहोचवण्यात येते त्यावेळेस हा बाबासाहेबाला मानणारा त्यांचा अनुयायी
बौद्ध धर्मीय अनुयायी फक्त रस्त्यावर उतरतोय त्यावेळेस ते मराठा समाजाचे लोक किंवा इतर समाजाचे लोक, SC ST OBC मायनॉरिटीचे लोक किंवा या देशातले संपूर्ण नागरिक यांची ही गरज होती की बाबासाहेबांच्या संविधानाला तेवत ठेवण्यासाठी, कारण की त्यांना मनुष्यपद बहाल करणारे बाबासाहेब आहेत. संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या संपूर्ण स्त्रिया, संपूर्ण SC ST OBC मायनॉरिटी लोकांना, संपूर्ण सर्वजन समाजाच्या लोकांना न्याय, हक्क आणि अधिकार मिळालेला आहे. त्यांनी त्या दिवशी रस्त्यावर उतरून याचा फार मोठा निषेध करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला माहीत आहे, आज संविधानाची हिरक महोत्सव आज पार्लमेंटमध्ये साजरा करण्यात येत आहे. अशा वेळेस या देशाचे सन्माननीय गृहमंत्री माननीय अमित शहाजी कशा प्रकारचं बेताल वक्तव्य करतात, त्याच्यासाठी काल परमादरणीय बहिणजीच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही संपूर्ण देशभर एका दिवसाचे धरणे आंदोलन केले आणि आपला जो रोष आहे आम्ही नोंदवला आहे. आणि मला असं वाटते की ज्या प्रकारे बहुजन समाज पार्टीच्या नेत्या परमादरणीय बहिणजी हे काम करत आहे, येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा बहुजनाची चळवळ जे थोडीशी लयास गेलेली काँग्रेसच्या माध्यमातून, BJPच्या माध्यमातून आपल्याला वाटते आहे, त्या चळवळीला पुन्हा आपल्या पायावर उभी करण्याची गरज आहे. आणि ती गरज बाबासाहेब आंबेडकरांच्या सोसायटीत मी आयुष्यभर काम केलं आणि तिथूनच निवृत्त झालो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी एक ऐतिहासिकता आहे, ती ऐतिहासिकता फार महत्त्वाची आहे. या देशामध्ये जेव्हा आपल्या काही गरीब मंडळींना वारीमध्ये जाताना कुठे राहायला जागा मिळायची नाही, ते स्टेशनवर झोपायचे, त्यावेळी आपल्या काही लोकांनी धर्मशाळा बांधायची ठरवली आणि एका सरदारजीनीच मदत केली त्यांना. आणि त्यामुळे ते कॅन्टोन्मेंट असल्यामुळे, मिलिटरी एरिया असल्यामुळे त्या सरदारजी लष्करी अधिकाऱ्यांना मदत केली आणि ती तयार झाली. बाबासाहेब आंबेडकरांना आपली मंडळी जाऊन भेटली आणि म्हणाले की आम्ही धर्मशाळा तयार केली आहे, पण मंदिरात मध्ये कुठली मूर्ती लावायची. तर बाबासाहेबांनी त्याला सांगितले की तुम्ही थांबा, मी तुम्हाला तुमचा देव देईन. आणि त्यावेळी बाबासाहेबांनी रंगवून त्यांना 2 मूर्ती मिळाल्या होत्या, बुद्ध मूर्ती. त्यापैकी एक मूर्ती त्यांनी आग्र्याला दिली. त्या आग्र्याच्या मूर्तीचाही कार्यक्रम आम्ही तिथे जाऊन आलो. त्यानंतर दुसरी मूर्ती इथे दिली आणि या ठिकाणी एक छोटीशी मूर्ती स्थापन केली की तुम्ही आता यापुढे करा. पण यातला महत्त्वाची घटना अशी होती की ज्यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी बाबासाहेबांच्यावर टीका केली होती की बाबासाहेबांचं अवतार कार्य आता संपलं आहे, पण त्याला उत्तर देताना बाबासाहेबांनी सांगितलं की बाबासाहेब मला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात की माझं अवतार कार्य संपलं. एक तर माझ्याबद्दल कोणी लिहित नाही, लिहिलं तर चांगलं लिहित नाही, पण तरीही मी त्यांना सांगतो की माझं अवतार कार्य आजपासून सुरू झालं, म्हणजे यापुढे मी सगळ्या ठिकाणी बौद्ध विहार बांधणार. आता सध्या इथे ह्या देवरूरमध्ये 2 प्रकारच्या समित्या तयार झाल्या. एक ती मंदिर विहार. फार पूर्वी हे विहार होत नव्हतं, याला परवानगीला खूप अडचणी होत्या आणि अडचण निर्माण करणार देखील आपणच होतो. आपलीच काही मंडळी अडचण निर्माण करायची, हळूहळू ती अडचण निवारण झाली आणि आता ते उभे राहिले. आता हे काम संपत आलेलं, म्हणजे काही दिवसांनी हे भव्य बुद्धविहार उभा राहील आणि त्यावेळी ज्यांनी याच्याकरता आपलं आयुष्य खपवलं त्यांचाच विजय होईल आणि आपली मंडळीसुद्धा त्यांच्या लक्षात येईल की अरे एका माणसाने जिद्दीनं हे उभं केलं आणि म्हणून अक्षरशः लोकांना त्या ठिकाणी एकत्र व्हावं लागेल आणि ते आपोआप घडेल असं मला वाटतं. कारण हे मंगल कार्य आहे, याच्यामध्ये जरी अडथळे आले तरी त्याचा शेवट जो आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि तो खूप ज्याला आपण म्हणतो की भारतामध्ये ही धम्मभूमी खूप विकसित होणार आहे. इथे एक मोठं विद्यापीठ, धम्माचं विद्यापीठ होईल, पाली भाषेचं विद्यापीठ होईल आणि एक मोठं केंद्र या देशात उभं राहील. धन्यवाद. जैसे कार्यक्रम आकर के मुझे बड़ी प्रसन्नता हो रही है और ये भारतीय संसद में हमको ये अमित शाह ने जो भाषण किया है वहाँ ये बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर के विरुद्ध में अपमानजनक बयान दिया है, इससे जो है केवल बिहार ही नहीं सारा भारत जो है वह जो है विक्षुब्ध है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ही ऐसे व्यक्ति हैं
जिन्होंने जो है भारत में समता मूलक समाज का स्वप्न देखा था और भारतीय संविधान में जो है इसका प्रावधान ऐसा हो गया कि भारत जो है समता मूलक समाज के निर्माण के दिशा में है। लेकिन यह बीजेपी का जो एजेंडा है वह खुद एजेंडा है कि जो है भारत को जो है हिंदू राष्ट्र के निर्माण के लिए जो है वह अपराध कर रहा है। वह चाहता है कि भारतीय संविधान को जो है जो कि जिसके अमर शिल्पी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर थे उसको हटा करके यहाँ जो है मनुस्मृति का जो है शासन किया जाए। मतलब है यहाँ जो है ब्राह्मणों का शासन जो है यह किया जाए। वो जो हिंदू धर्म कहा जा रहा है अब उसके स्थान पर जो सनातन धर्म कहा जाता है, जबकि हिंदू शब्द जो है यह फारसी शब्द है और इसके पहले जो है हिंदू धर्म नाम की कोई चर्चा नहीं है। सनातन धर्म की भी कोई चर्चा नहीं है। ये सब होते